व्याजानं पैसे घेण्यातून घडलेली खूपच धक्कादायक व विचित्र अशी घटना आहे, ज्या तरुणाने त्या महिलेकडून गरजेपोटी जास्त टक्क्याने व्याजाने पैसे घेतले. ते पैसे काही फिटत नव्हते. व्याज खूपच वाढत चालला. डोक्यावर कर्ज झाल्यानं तरुण खूपच तणावात आला. त्या सावकारीनबाईनं याच गोष्टीचा फायदा घेतला. तू घेतलेलं कर्ज माफ करते असा धीर देऊन तरुणाकडून सतत आपल्या शरीराची गरज भागून घेतली. तरुणाने जेव्हा विभक्त होण्याचा निर्णय घेतला, पुढे जे घडलं ते नक्कीच वेदनादायी आहे. शिरगव्हाण तालुका इट्रस येथील ही घटना आहे. आशाबाई रत्ने वय 40 या महिलेनं केलेला हा कारभार. अविनाश बांदुशे या अवघ्या 25 वर्षीय तरुणाने आरोपी आशाबाई हिच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलं. पूर्ण बातमी अशी आहे की आशाबाई या महिलेकडून अविनाश याने 1,20,000 एवढी रक्कम व्याजानं घेतली. अविनाशला पैशांची जास्त गरज होती. अर्जंट पैशाची गरज असल्यानं आशाबाई या सावकारीनबाईनं पैसा दिला, पण व्याज खूप जास्त टक्क्याने लावला. 5 महिन्यात त्या 1,20,000चे 2 लाख रुपये झाले. अविनाशच्या घरची परिस्थिती बिकट होती. त्याच्याकडून पैशांची परतफेड होत नव्हती. आता महत्वाची बाब म्हणजे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी अविनाश या तरुणाने आत्महत्या केली. पण या आत्महत्येचं कारण म्हणजे कर्जाला कंटाळून नव्हे, तर आरोपी आशाबाई हिने तरुणासोबत केलेला अत्याचार. पैशांचा धाक दाखवत त्या तरुणाकडून ती सतत शरीर संबंध ठेवत होती. जेव्हा तिला वाटलं तो काही पैसे परत करू शकत नाही, त्या महिलेनं थेट तरुणाकडून शरीर सुख घेण्यास सुरुवात केली. तू घेतलेला कर्ज माफ करते, बदल्यात तुला माझं काम करावं लागेल. अविनाशला वाटलं बाई आपलं भलं करत आहे. पैशापोटी तो आशाबाईला सुखी ठेवण्यासाठी कोणतीच कसरत सोडत नव्हता. पण त्याला काय कल्पना, हेच संबंध एक दिवस आपल्या जीवाशी बेतील. निव्वळ डोक्याचा दहीभात करणारी ही घटना आहे. 5 महिन्यापासून शरीर संबंध ठेवून अखेर कंटाळून जेव्हा तरुणाने अलग होण्याचा निर्णय घेतला, तर आशाबाई हिने त्यास टॉर्चर करण्यास सुरुवात केली. तू माझ्यासोबत झोपला, तू एवढ्या सहजतेने मला अशा प्रकारे सोडू शकत नाही. मी थेट तुझ्या घरी येऊन बसेल. आशाबाईचे हे शब्द ऐकून अविनाशची झोप उडाली. शेवटी तणावात येऊन त्यानं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि 21 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. जेव्हा आशाबाई हिला अटक करून विचारपूस करण्यात आली, तिने असं सांगितलं की अविनाशने माझ्याकडून 5 महिन्यांची मुदत देत कर्ज घेतलं होतं. तो काही परतफेड करत नव्हता. मी त्याच्याशी संबंध ठेवला, पण मला कल्पना नव्हती तो आपला जीव देईल. तर अशा प्रकारे या संपूर्ण घटनाक्रम घडला. बाईनं पैशांच्या बदल्यात अविनाशकडून गरज तर भागून घेतली आणि त्याच्याच गळ्यात पडली. जेव्हा पिच्छा सोडवण्याचा प्रयत्न केला, तर धमकी देऊन त्याचं तोंड बंद केलं. दरम्यान त्या महिलेचं वय 40 आहे, तर अविनाश हा 25 वर्षीय अविवाहित तरुण होता. या घटनेनं नक्कीच काळजाला धक्का बसतो. पैशांच्या बदल्यात त्या बाईला थेट शरीरसुख घेण्याची युक्ती सुचली. त्यातूनच हे सर्व घडलं. आरोपी आशाबाई ही सतत 5 महिन्यापासून त्याला शरीर संबंध करण्यासाठी भाग पाडायची. अविनाश या 25 वर्षीय तरुणासोबत जे झालंय ते नक्कीच वेदनादायी आहे. अशा विचित्र घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका.